9, 10, 1, 2, 3. मस्त. एक नंबर. दोन तास शरीरासाठी काय पण होते. लई दिवसात ना रानात, कारण की सगळीकडे ऊसच आहे. असं पाय जाते बघा, असं एवढं पाय जाते ते. बोर पण मारलेली उन्हाळ्यात, फेल गेली. रायबा आता तिथनं पुढे रायबा मी एकटा कधीच काढणार नाही. दोघं तिघं असली तरच रायबाला काढणार. मला वाटलं ऐकत आता अजून पाऊस चालू आहे. सकाळी उठलं मी उठलो की पहिल्यांदा किचन मध्ये जातो, लिंबू पाणी पितो. लिंबू पाणी पिल्यानंतर फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर अंजीर, बदाम, अक्रोड आणि अंजीर. बदाम 10, अक्रोड 3, अंजीर 3 आणि काळ मनुका 10 सकाळी खातो. त्याच्यानंतर परत मग दुधी भोपळ्याचा ज्यूस 1 ग्लास घ्यायचा. परत एक 10 मिनिटं थांबायचं. 1 कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा कॉफी टाकायची, ती उकळून प्यायची. लगेच चिमडा तयार. चिमडा आपण आता निघालो दाखवू. आज पाऊस आहे म्हणून मोठी गाडी घेतल्या, मोठी गाडी घेत नाही शक्यतो करून. जरासं दिसतंय. आणि आता जिम मध्ये बघा वर्कआउट. आणि महत्वाचं विषय असा झालेला की माझी जवळजवळ एक पहिल्यांदा मी जिम चालू करून मला 3 वर्ष झाले. ह्या 3 वर्षात पहिल्यांदाच माझी एवढी जिम बुडली. 1-1.5 महिना जिम बुडली माझी. तर त्याचा विषय असा झालेला की माझ्या इथं शिर हे झालेली, दबलेली, चॉकअप झालेली. ह्या हातानं वजनच उचलत नव्हती जास्त. डॉक्टर म्हटले 1-1.5 महिना जिम तुम्ही करू नका. आता मी कार्डिओवर जास्त लक्ष ठेवलेलं आहे. आणि आता वजन मारायची शक्यतो वजन मारायची बंद केली. मारतो खरं नॉर्मल आता 5 ते 10 किलो. आता फक्त एक टार्गेट कार्डिओ, दररोज 1 तास कार्डिओ. वजन आपलं नॉर्मल शेपसाठी मारायची. श्रीशाला पण सुट्टी आहे आज. स्कूलमधून अचानक मेसेज आला श्रीशाला की आज स्कूलला सुट्टी आहे. श्रीशाला जाऊ सुट्टी असेल जाऊ, जिम लागते माझ्या. कधी तरच बुडवती ना जिम. मी जिम चालू करायच्या आधी कसा होतो आणि जिम चालू केल्यानंतर माझी तब्येत कशी झाली तुम्हाला आता पुढे दिसेलच. माझं जवळजवळ वेट जिम चालू करायच्या आधी 80 किलो होतं. 2 महिन्यात मी 67 किलोवर वजन आणलं. डाएट आणि व्यायाम प्रॉपर डाएट केला. 67 किलोवर वजन आणल्यानंतर पाकच मी असा दिसायला चढकट एकदम बारीक. लय बारीक दिसायला. मग परत आणि गेनिंग चालू केलं. परत कटिंग चालू करायला लागल्यानंतर माझ्या इथं प्रॉब्लेम झाला. आता सप्लिमेंट वगैरे खाल्लं मी. तर आता 1-1.5 वर्ष झालं मी पूर्ण सप्लिमेंट गोळ्या वगैरे सगळं बंद केलं. आता नॅचरलीच काय असेल ते करायचं असं करून घरचं खाऊन 1.5 वर्ष झालं मी सप्लिमेंट वगैरे काहीच खात नाही. नॅचरलीच आता फक्त टार्गेट कार्डिओ 1 तास. कारण की स्टॅमिना वाढवायचा, आपल्याला स्ट्रेंथ वाढवायचे. नुसतीच वजन उचलून काही उपयोग नाही. कारण मी अनुभव घेतलाय फक्त वजन उचलून. चला आता जिम टाकली श्रीशा जिम. पार्टनर कोण गावते की नाही कोण माझ्याजवळ. विशेष म्हणजे माझं पार्टनर एवढं येऊ थांबणार माझ्याजवळ. 1 महिनाभर करतोय, 2 नवीनच पार्टनर करतोय. तर तो महिनाभर करतोय, तो 3रा करतोय पार्टनर द्यायचं काय नसतं, आपलं व्यायाम नसतो. काय असतो व्यायाम महत्वाचा असतो. पार्टनर व्यायाम करायचा असतो का नसतो ना. फक्त माझं एक असतं डोक्यात की 1.5 ते 2 तास शरीराला द्यायचं आपल्या. आता जिम दाखवूया आपण.
चला जिम मध्ये. पप्पा आपण तरी कासेगाव बस स्टॉप आहे. तर इथं जिम आहे. इथं आपण गाडी लावल्या. दिशा हे आमचं जिमचं ओनर सर, त्यांचा हाताने फोटो आहे. चला दाखवतो. डिजिटल स्पीड फिटनेस जिम. तर मी पहिल्यांदा 3 महिने पर्सनल लावलेलं. ओ बिल्डर कसा बिल्डर. हे आमचं कधी कधी पार्टनर असते. कबड्डी प्लेयर दत्ता भाऊ. मास्तर आमचं. अशा मास्तरची बॉडी. चला करा नका कार्डिओ. आहे कार्डिओ सेक्शन. मी इथनं 1 तास तरी हलत नाही, कारण की सगळ्यात भारी मला वजन मारण्यापेक्षा तिथं व्यायाम करायला मला खूप आवडतं. सगळ्यात जास्त इथं या टायरवर. चला तर कार्डिओला सुरुवात करूया. जय बाळमामा. बाळमामाच्या नावानं चांगलं. तर आज जिममध्ये थोडा असतो. सर्व जिममध्ये आपण जिममध्येच ठेवायचा, बाहेरून काढली असं नाही. पहिल्यापासून जिममध्ये वॉर्मअप करून घेतो. वॉर्मअप केल्यानंतर काढायला लागतो. बंद कर. दोन तास शरीरासाठी काय पण होते.
माझं काय नाही त्याच्यात.
चला आज ॲक्स मारून व्यायाम कर. ॲक्स मारून चला. कधी कधी हाती सुट करायला लागतो. आज जरा कमी झाला व्यायाम व्हिडिओ करण्याची नादात. आज होतं बॅक आणि बायसिक होतं आज. तर आज खूपच वेळ झाला. मला जिम बंद करायला लागते. मग आता ॲप्स घ्यायचा आपण. मला गडबड असेल की तर मी आजचा हा सेट मारतो काय. एकच सेट टाकल्या. एक 3 सेट मारतो मी. तुम्हाला एकदा दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 6 7 8 9 10. 1 2 3 4 असं आता वर 3 सेट परत आता असं खाली 3 सेट घ्यायचे म्हणजे असं 10 1 10 2 हे 10 तर आता याचं 3 सेट घेणार मी 10-10चं 10 20 30 40 10 20 30 40 असं 80चं 3 सेट घेणार आणि आता आपण डायरेक्ट घरी गेले भेटू. चला जाता जाता जय बजरंगबली कायम मारुतीरायाच्या पाया पडून जातो आम्ही. जय हनुमान. ओम शनीश्वरम ओम शनीश्वराय नमः. तर आता मी काय करणार आता घरी जाणार. व्यायाम झाला आता आणि माझं व्यायाम झाल्यानंतरचं रुटीन असं आहे की घरी गेल्यानंतर मी एक 15-20 मिनटं होती तिथे मला. तर अर्धा नाही 2 लिटर पाणी दिवसात माझं 6 ते 7 लिटर पाणी होतं दररोज. थंड असू दे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे. उन्हाळ्यात तर 8 लिटर होतं. थंडीत पण 6-7 लिटर होतं. पावसाळ्यात पण 6-7 लिटर होतं. आता गेले 2 लिटर पाणी पिणार. आता पाणी पिणार 2 लिटर. परत आपलं रायबाज आवरायला जायचं. वैरण नसेल तर वैरण काढायची. सगळ्या रानात नीट फिरून यायचं. काय काय काम आहे तर बघायचं. नंतर मग जेवायचं. खाद्य ठेवल्याला दाखवू आपण. आज राधाचं जागा बदलायची आपण. हा ती पण दाखवूया ना. ती दुसऱ्या व्हिडिओ दाखवायचं. राधाची जागा बदलायची राधा थंड वाजते. होय ती बाहेर खिडकीला बातम्या म्हणजे हिच होतोय. पोतं लावून पण थंड वाजते. दुसरं आणि काम आहेत मला ते आज कागदपत्र गोळा करायची. हो ती पण आपण आज दाखवूया. ती कशाला दाखवायची चालतंय. चल ठेवा. श्रीषा मी काय म्हणलेलं गाडीत मम्मीनं खाते वगैरे शिजवून ठेवलं असेल तर मम्मी बघा आत्ता शिजवायला लागली. रायबाची तयारी. पक्कू शेट जीवन होईपर्यंत होणार खाते तयार. मी आता पाणी पिणार आधी 2 लिटर मग जेवणार. रायबा जावलं चालते. तोर होते तुमचं पाणी पिऊन जरा 10 मिनिटं थांबा. आता आपल्याला रायबा माहित आहे ना चव देऊन खातो. आता थोडं मग थोडं दिवसभर खात बसतो आणि बसून खातो उठून खातो. त्याची मज्जा असते नुसती. तर अशा पद्धतीने मी शिजवून घेते जसं की आपण शिरा करतो आणि हे छान उमलतं सुद्धा. चला पक्कू शेट बहुतेक पक्कू शेट म्हणजे आमच्यात पहिला जो कामाला होता पक्का भाऊ त्याला आम्ही पक्कू शेट म्हणतो. ते बहुतेक आज येणार नाहीत वैरण काढायला. मला जायला लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कॉलेज जवळच राहणार का तिथं भुईमुगात साठले पाणी. काय साठले पाणी पाणी कशा साठतं. हां ती पाणी काढायला जायचं आहे. चला राधा राणीची जागा पाणी काढून आल्यानंतर बरोबर कोण आहे का बघते कोण गावते का. हे बघा त्यांचा डाएट बघा सकाळ सकाळ. उठल्या काय
काय बाळा जेव घेऊ जेव चपाती देऊ का सगळं जेवण तयार आहे. तर काल तुम्ही बघितलं आपण गेलेलो भवानीचा अभिषेक करण्यासाठी आणि तिथल्या ह्याने आरत्या आणलेल्या स्वच्छ करायला. पंचारती ही समयी आणि ही आरती तर खूपच घाण झालेलं. मी अशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून घेतलं. लय वेळ लागला नाही. लय वेळ लागला पण मी किती म्हणजे आयडियानं छान केलं. तुम्हाला माहिती किती घाण होतं ते आपण दाखवायला पाहिजे होतं खरं. चालतंय. आमच्या इथल्या तर सगळ्यांना माहिती की आरत्या किती घाण झालेली आणि जर ह्याने कशा स्वच्छ केला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी कष्ट घेता हे स्वच्छ करायला शिकवते. आता तुम्ही ह्या सगळ्याच बघू शकता. आरती घाण झाली की ह्या कड्या तर किती घाण होतात पण किती स्वच्छ निघालेत त्या. हे आपलं शेत आलेलं आहे. आधी आपलं शेत रायबा तिथं रायबा आहे. तर आपण आधी कुठं जायचं कॉलेज जवळच्या राहणार. ही माझी बस. दिशेची बस सुट्टी आहे. श्री स्वामी समर्थ. आपण कुठं जायचं दिशा आता आता आपण खालतीकडं. कारण पाणी साठलंय भूमिगत ते आधी काढून येऊया आपण. आणि मला कोण पार्टनर गावला नाही तर माझा पार्टनर येऊ मागं बसला. हा कुठला ट्रॅक्टर आहे? ट्रॅक्टर आहे काय नाही, ट्रक. ट्रॅक्टर आहे तरी तुला ट्रॅक्टर ओळखलं. ट्रक आहे कुठला? मासाच काय? ये पाय रुपये असतील किती तुला चुकला एवढं काय दर चिकट माती. पप्पा इथं आपल्या रायबाला माती भेटल ना. आगे उलट नाही चुकत होते ना. मुकुट काढतो तरी तुझा सँडल काढ का? आगे बघ की आता पाय लई दिवसात ना रानात कारण की सगळीकडे ऊसच आहे. आता भुईमुग खालच्या पाटकीत केलेला भुईमुग काल जोडीदार गाठ पडला एक. तो म्हणला भुईमुगात पाणी साठले लय त्यानं काढलंय म्हणला मी पाणी. तो आणि एकदा जाऊन बघून यायचा म्हटलं चला आज जायचंच. तर इकडं आणि ऊस आहे. हा सरळ ही पट्टी आहे 3 एकराची पट्टी आणि ही इकडं खाली पट्टी आहे ती 1.5 एकराची. पाणी बघा ऊसात किती साठले तुम्हाला दाखवतो. हा हे बघा पाणीच पाणी. भुईमुग आपला हा ऊस आणि मोडकं तुकडं ठेवलं याच्यासाठी असंच भुईमुग भात गहू वगैरे करण्यासाठी. तरी पाणी इथं पण 2 विहीर आहेत आपल्या. 2 नाही 3 विहीर आहेत. ही एक ही वैयक्तिक आणि इथं एक सामायिक आहे आणि इकडं एक ऊसाच्या इकडं पलीकडे एक सामायिक आहे. अशा 2 विहीर आहेत आणि आपली वैयक्तिक 3 अशा 3 विहीर आहेत तिथं. खरं सामायिक मध्ये काय अजून आम्ही मोटर वगैरे टाकलेलं नाही. ही सामायिक विहीर चेक करून यायचा तेच बघायला आलो. भुईमुग छान आलाय भुईमुग मस्तच. असं पाय जाते बघा असं एवढं पाय जाते ते केवढा गेला बघा. श्रीषा आगे किकडं. श्रीषा मागच थांबले. इथं बोर पण मारलेली उन्हाळ्यात. फेल गेली फेल. हा पाणीच पाणी. तरी पाणी पाणी असंच इकडून येतं पाणी असं या रानातलं आपल्या इकडच्या रानातलं असं सगळं पाणी इकडे येतंय. असं उन्हाळ्यात पाणी आलं पाहिजे. अगं पुढे ये पुढे. बहुतेक बापून हेच फोडले गवात नाही. श्रीषा 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 चला जातो लोक. श्रीषा राहिली इकडेच तिकडे आणि फोडतो.
पाणी बघा कुठून येते. चला आत्ताच आलो खालतीकडच्या रानात ना. आता रायबाला लय दिवस झाला बाहेर काढलेला आहे ना श्रीषा. आज जरा बाहेर इथनं फिरवून आणतो पाय मोकळं करून. हो ना हो काय करतेस ग. त्याचं पाय जरा मोकळं करून आले आपण. शेतच करा ना. इथंच की इथनं राहणार जरा बा रस्त्यावर चालू तिकडे जरा फिरवून. रायबा मारू नका माझ्या रायबाला नाही तर. आमची राधा आमची राधाराणी. आता हिरो येत आहे. हिरो हिरो हिरो. राया ए राया राया. तर रायबा त्याला 4 दिवस झाला आपण बाहेर काढलेलं नाही. जरा चालू त्याला पाणी काय नाचतो ते. रायाला आपल्या बस बघू दे ना. त्याची मम्मी वराडते व. तुम्ही जो पताल मेरी जान 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 जाडी 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 जाडी. सण अजून 6.5 महिने जात. हाय करत आला अजिबात. रिक्षा बघितलंस का. होय. रिक्षा तर नाही देतो. ओ पप्पा आज झाला. होय. रायबा आता तिथनं पुढे रायबा मी एकटा कधीच काढणार नाही. 2-3 असली तर रायबाला काढणार. मला वाटलं ऐकल. आज कुत्र बघितलं बघ. कुत्र मागला लागला बघितलं का मागे लागतं कुत्रे. ओ पप्पा आत घाला आत घाला आत घाला. त्याला इथले तर पाय मोकळं करू दे ग जरा. 4-5 दिवस बाहेर काढले. घ्या घ्या आत घ्या. ओ रायबा शेठ काय झाले तुम्हाला. ओ पप्पा आत घ्या आत घ्या. सोडणार नाही रायबा आपला. पप्पा तर स्वीटीला रायबा भेटतोय. स्वीट तर आता त्याचं टॉनिक खाद्य वगैरे सगळं रायबात झालेलं आहे. आता आपल्याला वाळकी वैरण आणली पाहिजे. हा वाळकी वैरण घेऊन द्या. चला तर आत्ता एवढा कडा बांधलाय. ही अजून आता हत्ती गावात काढायचा. आता पक्का भाऊ येतो मला 1 तासानं. मग त्याला आपल्या पाठीमागच्या उसातल्या बाट्या आणि हत्ती गावात 1-2-3 दिवसाची वैरण काढायला सांगणार आहे. तर श्रीषा आता मम्मीचा घ्या तू व्हिडिओ केला ना गे. मम्मी शेवटला काय म्हणते. हा चला हा बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या रायबाला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रायबा शेठ आणि राधाला आपल्या तेवढं. राधा आज बसून आत वाळक्या जागेत. आता राधाचा आजच व्हिडिओ करायचा आहे. दुसऱ्या ब्लॉगमध्ये येणार आहे. राधाला मी आज जागा करणार आहे इकडं पलीकडच्या शेडत. आता राधाची मम्मीच काय करते काय माहिती बघायचं ट्राय करून. चला टाटा रायबा टाटा. कान हलो. हा रायबान कान हलवली वाळ काय टाटा. रायबा कान हलो. ओके.